संघर्ष दादा जे आमचे लहान बंधू आहेत, त्यांनी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की गेल्या 8-15 दिवसापासून त्याची ॲड वगैरे बघत होतो आणि मनात इच्छा झाली की आपण या कार्यक्रमाला एक हजेरी लावूया आणि तिथून मग आपले आंबेडकरी चळवळीचे जे काही महानायक होऊन गेले या शहरामध्ये, मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीत, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक संघर्षाचं आणि स्वाभिमानाचं बीज पेरलं, ते माननीय गंगाधरजी गाडे साहेब हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांना सुद्धा मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आपल्यासमोर एक 2 ओळी ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रतापसिंहजी बोदडे लिहितात. खरं म्हणजे मला आनंद असा झाला संघर्ष दादा, म्हणजे सगळ्यांना सांगायला की कवी गायकाची तळमळ काय असते, ही सगळी तळमळ मी माझ्या आयुष्याच्या म्हणजे जसं मला कळायला लागलं तेव्हापासून अनुभवलेली. म्हणजे एखाद्या गायकाला कुठेतरी संधी मिळाली याच्यासाठी तो वयात आलेला असताना, त्याचा कंठ फुटलेला असताना, तेव्हापासून तो जे धडपडतो. एखादा कवी त्याचा शब्द एखाद्या कागदावर उमटतो आणि नंतर त्याला असं वाटतं की एखाद्या स्टेजवर मी जावं, किंवा तो वेगवेगळे कवी गायक पाहत असतो, ते मोठे गात असतात आणि तसं मी काहीतरी करावं, याच्यासाठी मला संधी मिळाली. ही तळमळ जी आहे ना, ही म्हणजे आपण अद्भुत आहे, त्याला आपण वर्णनच नाही करू शकत. आणि ह्या सगळ्या तळमळी घेऊन आपण इथपर्यंत आलेला आहात. बरेच जणांची वय अशी आहेत की आमची आता सुरुवात आहे, आम्ही तुमच्या समोर मुलं आहेत, लेकरं, पण तुम्ही ज्या तळमळीने इथपर्यंत आहात, कोणी चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, खरंच मला असं वाटतं की संघर्ष दादाने एक चांगलं काम केलं. कारण काय माहिती काय, सगळ्यात दुर्लक्षित घटक जर कोणी असेल तर कवी आणि गायक. इझी घेतात लोक त्याला, कवी आहे काय बरोबर, म्हणजे असं जर कोणी म्हटलं हे किशोर वाघ आहेत बरं, चांगले कवी आहेत, अच्छा कवी आहे ना, बरं गायक आहे का, गायक आहे का, बरं, म्हणजे एंटरटेनमेंट फॅक्टर वाटतात समाजाला. पण तसं नाही. अनादिकालापासून तर आजपर्यंत क्रांती करण्याचं जर का खऱ्या अर्थानं बीज कोणी पेरलं असेल तर ते फिलॉसॉफर लोकांनंतर कवी गायकांनीच पेरलं. आणि बाबासाहेबांची ही एवढी मोठी जी क्रांती आहे, धम्मक्रांती असेल किंवा बाबासाहेबांची आंबेडकरवादी सगळी विचारधारा आपल्या नसानसामध्ये डॉक्टरीन करण्याचं काम, पेरण्याचं काम जर कोणी केलं असेल मित्र, तर ते फक्त निष्ठावंत कवी गायकांनी केलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनम्र जय भीम करून नमस्कार करून मी प्रतापसिंह दादांच्या 2 ओळी या आजच्या टायटलला साजेशा तुमच्यासमोर सादर करतो.